छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा बहुप्रतीक्षित छावा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आणि ट्रेलरची घोषणा मॅडॉक फिल्म्स कडून करण्यात आली। आता नुकताच छावामधील रश्मिका मंदनाचा पहिला लुक प्रेक्षकांच्या समोर आला आहे। चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची ऐतिहासिक भूमिका अभिनेता विकी कौशल साकारणार आहे, तर महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना झळकणार आहे। रश्मिकाचा छावा चित्रपटातील पहिला लुक ट्रेलर प्रदर्शनाच्या एका दिवसाआधी प्रेक्षकांसमोर रिव्हील करण्यात आला आहे। छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारण्यासाठी रश्मिकाने प्रचंड मेहनत घेतली आहे। यासाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण घेतल्याचंही तिने मुलाखतीमध्ये सांगितलं आहे। चेहऱ्यावर प्रसन्न करून टाकणारं स्मित हास्य, कपाळी कुंकू, नाकात नथ, गळ्यात पारंपरिक ऐतिहासिक दागिने, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा असा रश्मिकाचा चित्रपटातील पहिला लुक नुकताच प्रेक्षकांच्या समोर आला आहे। रश्मिकाचा हा मराठमोळ लुक तिच्या लाखो चाहत्यांच्या पसंतीला उतरला आहे। श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई सरकार, आमच्या महाराणी येसूबाई खूपच सुंदर रश्मिका, महाराणी येसूबाई सरकार यांची भूमिका साकारणं ही रश्मिकासाठी अभिमानाची गोष्ट आहे। जय जिजाऊ, जय शिवराय अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या पोस्टवर केल्या आहेत। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध। तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ। 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू। पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स, 0 इंटरेस्ट, EMI 36 महीने तक। और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड, नवी पेठ और सावेडी में भी।